भागवत गीता रोजच्या आयुष्यासाठी अध्याय पहिला. श्लोक 17-18. कश्च परमेश्वास शिखंडीच महारथा दृष्टधुन्यो विराटश्च सत्यकिश्च पराजिता द्रौपदी द्रुपदश्च सर्वश्च पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहु शंख नद्यु पृथ्वश्च. आत्ता संपूर्ण शक्ती उभी आहे. काशी राज्य, शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, द्रुपद, द्रौपदीचे पुत्र, अभिमन्यू, प्रत्येकाचा स्वतःचा शंख, प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय. हे नाव फक्त योद्ध्यांची नाही तर नाव आहे अपमानाच्या प्रतिशोधाची, वचनांची, अधुरी राहिलेल्या न्यायाची. प्रत्येक शंख एक वेगळं जखम घेऊन वाजवतो. हा गोंधळ नाही, हा एक क्षण घेतलेला शपथ आहे. प्रत्येकाचा आवाज वेगळा पण दिशा एकच. जेव्हा सगळे मागे हटणं थांबवतात तेव्हा रणभूमी थरथरते. कल्पना करा, हृदय धडधडतंय, श्वास जड झालाय, माती उडतेय आणि तुला कळतं हा क्षण फक्त युद्धाचा नाही. हा क्षण आहे जिथे तू ठरवतोयस तू कोण आहेस. आत्ता ही व्यक्तींची लढाई नाही. आत्ता पुत्र वडिलांसाठी, शिष्य गुरुसाठी, राजा राज्यासाठी उभा आहे. जेव्हा लढाई व्यक्तिगत राहत नाही तो तेव्हा निर्दय होतो. गीता इथे दाखवते युद्ध तलवारीने सुरू होत नाही. ते सुरू होते जेव्हा प्रत्येकजण आपापला आवाज भीतीपेक्षा मोठा करतो आणि त्या क्षणी धर्मक्षेत्र खरंच रणक्षेत्र बनतं आणि मग कोणीही पूर्वीसारखं राहत नाही. बरोबर ना?